नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स लर्न विथ मनीषा या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा याचा पेपर 2 चा विषय बुद्धिमत्ता हा जो आहे तर हा 100 गुणांसाठी आहे बाळांनो। याच्यामध्ये 50 प्रश्न आपल्याला येणार आहेत। आलं लक्षात? किती येणार आहेत? 50 प्रश्न। आणि किती गुणांसाठी आहे बुद्धिमत्ता? 100 गुणांसाठी बुद्धिमत्ता आहे। 100 गुणांसाठी बुद्धिमत्ता आहे। आणि प्रश्न किती येणार आहे? त्याच्यात 50 प्रश्न येणार आहेत। आपल्याला आज पहिला जो घटक आहे बुद्धिमत्तेचा तर आकलन हा घटक बघायचा आहे। त्याच्यात आकलन आहे, त्याचा भारांश, आकलनाचा भारांश आहे 8%। आकलन या घटकाचा भारांश किती आहे? 8%। तर त्याच्या ह्या आकलन घटकामध्ये 3 पार्ट आहेत। पहिला आहे सूचना पालन, दुसरा पार्ट आहे संख्या मालिका आणि तिसरा पार्ट आहे इंग्रजी अक्षर माला। आता हा जो आजचा आपण व्हिडिओ बघणार आहोत की आज जो आपण अभ्यास करणार आहोत तो जो पहिला आहे सूचना पालन, याचा आपण अभ्यास करणार आहोत। करूयात सुरू। आता बघा सूचना पालन। आता सूचना म्हणजे की काळजीपूर्वक सूचना ऐकणे, सूचना आकलन करणे आणि तिचं पालन करणं। आता आपल्या वर्गामध्ये आपले टीचर किंवा घरी आपले आई वडील आपल्याला सूचना देतात। एका वेळेला 4 सूचना देतात, पण तुम्ही काय करता? तुमचं अवधान नसतं किंवा लक्ष नसतं, तर तुम्ही कोणत्याही 2 सूचना पाळता, 2 विसरून जातात काय सांगितलं होतं। इथे तसं चालणार नाही। ज्या सूचना तुम्हाला क्रमाने दिलेल्या आहेत त्यांचं जर योग्य पद्धतीने पालन केलं तरच उत्तर निघणार आहे, नाहीतर उत्तर निघणार नाही। म्हणून सूचना पालन हा अतिशय महत्वाचा घटक आहे, तो आपल्याला पूर्ण करायचा आहे। बघा, आपल्याला मिळालेल्या माहितीचा व सूचनांचा बरोबर अर्थ लावला तर त्यातून मिळणारे निष्कर्ष बरोबर असतात। म्हणूनच दिलेली माहिती व सूचना वेळ देऊन समजून घेणे म्हणजेच तिचे आकलन करणे महत्वाचे असते। आकलन या घटकामध्ये सूचना पालन, संख्या मालिका, इंग्रजी अक्षरमाला या उपघटकांचा समावेश होतो। हे जे सूचना पालन आहे या उपघटकामध्ये प्रश्नांमध्ये मराठी भाषेतील अक्षरे, जोडाक्षरे, शब्द संपदा व व्याकरण यावर आधारित प्रश्न विचारले जातात। प्रश्नांमध्ये काही सूचना असतात। बघा, मी आत्ताच म्हटले प्रश्नांमध्ये काही सूचना असतात आणि त्या सूचना क्रमाने आकलन करून त्यांचं पालन जर पायरीने केलं तर उत्तर बरोबर येतं। पण त्याच्यातली एखादीही सूचना तुम्ही गहाळ केली तर तुमचा निष्कर्ष बरोबर निघणार नाही, उत्तर बरोबर येणार नाही। म्हणून सूचना वाचताना बॅक ऑफ द माइंड, मेमरी मध्ये त्या साठवायच्या की हा पहिले 1 नंबरची ही सूचना होती, 2 नंबरची ही सूचना, 3 नंबरची सूचना, किंवा पेपरवर खाली जिथं रफवर कसं तिथं बारीक लिहून ठेवायचं की पहिली सूचना, दुसरी सूचना, तिसरी, त्याला मार्किंग करून ठेवायचं की हा ही पहिली सूचना, ही दुसरी सूचना, ही तिसरी सूचना, असं मार्किंग करत राहायचं। म्हणजे तुम्हाला ज्या सूचना आहेत त्या बरोबर लक्षात राहतील। आता हे जे आहेत हे महत्वाचे मुद्दे आहेत आणि हे तुम्हाला कायमस्वरूपी लक्षातच ठेवायचे आहे। पाहिजे तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि हे वहीमध्ये लिहून ठेवायचं। याचा स्क्रीनशॉट काढून वहीमध्ये लिहून ठेवायचं आणि हे पाठांतरच करून टाकायचं। हे तुम्हाला ह्या 8% साठी फार महत्वाचं आहे। आता पहिलं आहे मराठी वर्णमाला। मराठी वर्णमाला म्हणजे आपण जी बाराखडी जी शिकतो अ पासून तर ज्ञ पर्यंतची, त्याला पूर्ण आपण वर्णमाला असं म्हणायचं। आता याच्यामध्ये स्वर आणि स्वरादी, स्वर, स्वरादी, व्यंजन आणि संयुक्त व्यंजन असे भाग आहेत। आता स्वरामध्ये बघा स्वर किती आहेत? 14। स्वर किती आहेत? 14। कोणते कोणते आहेत? बोला। अ, आ, इ, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ। स्वर किती आहेत? 14। पाठ झालं। स्वर किती आहेत? मराठी वर्णमालेत स्वर किती आहेत? 14 राहील लक्षात। पुढे स्वरादी आहेत अम आणि आहा, ते किती आहेत? 2। स्वरादी किती आहेत? 2। अम आणि आहा। व्यंजन, आता हे जे आहेत हे व्यंजन 34 आहेत। हे काय आहेत? 34 व्यंजन आहेत। कोणते कोणते? क पासून तर हे ळ पर्यंत। आता इथे बघा हे 5-5 चे आपल्याला इथं गट केलेले आहेत। 5-5 चे हे गट केलेले आहेत। असे हे 34 व्यंजन आहेत। राहील लक्षात। व्यंजन किती?
34. स्वर किती? स्वरादी किती? 2. संयुक्त व्यंजन 2 आहे क्ष आणि ज्ञ. क्ष आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजन आहेत. बघा हे आणि हे एवढे लक्षात ठेवले ते बाकीचे लक्षात ठेवायची गरज आहे का? नाही. 34 लक्षात ठेवायची गरज आहे का? नाही. जे याच्यात येत नाही ते 34 बाकीचे सगळे कशामध्ये येतात? व्यंजनामध्ये येतात. संयुक्त व्यंजन कोणते? क्ष आणि ज्ञ. किती आहेत ते? 2. स्वरादी व्यंजन किती आहेत? 2. अम आणि आहा. त्याच्यानंतर स्वर किती आहेत? 14. अ पासून तर औ पर्यंत आहे. त्याच्यामध्ये अम आणि हा घ्यायचा नाही. इथेपर्यंत कळलं? इथेपर्यंत लक्षात आलं? पुढे आहे जोडाक्षरे. जोड अक्षरे आहे, जोड शब्द नाही. लक्षात घ्या. आता जोड अक्षरे आपल्याला काय वाटतं कधी पण जर तुम्हाला मी सांगितलं की पाठातले जोड शब्द शोधा, तर तुम्ही काय करतात? हा पण लिहून टाकतात. ऋषी हा लिहून टाकतात. कृपा हे पण तुम्ही लिहून टाकतात. पण हे जोड शब्द नाहीत बाळांनो. लक्षात घ्या. हे बघा रू, लू, कृ, ड, अनुस्वार विसर्ग ही जोड अक्षरे नाहीत. हे जोड अक्षरे नाहीत. परीक्षेत जर तुम्हाला विचारलं की जोड अक्षर नसलेले शब्द ओळखा, जोड अक्षर नसलेला शब्द ओळखा आणि त्याच्यात तुम्हाला असे शब्द दिलेले असतील तर हे जोड अक्षर नाहीत. लक्षात घ्या. चुकायचं नाही. बघा कृपा, वृत्ती, पृथा, हृदय यामधील आता वृत्ती येईल कारण ऑलरेडी तला त इथं जोडलेला आहे. बरोबर. पण याच्यामध्ये कृ, रू, प्रू आणि रू ही जी जोडाक्षर आहेत तर ही काय आहेत? ही जोडाक्षरे नाहीत. ही जी अक्षरे आहेत ही जोडाक्षरे नाहीत. एक लक्षात ठेवायचं. कोणती कोणती? रू, लू, कृ, ड. तर ही काय नाही आहेत? जोड अक्षरे नाहीत. आता बघा क्ष, ज्ञ, श्र, त्र, क्र, क्र, क्य, र, र, ट्र ही व यासारखी अक्षरे जोडाक्षरे आहेत. ही जोडाक्षरे आहेत. हे काय आहेत? जोडाक्षरे आहेत. जसं कर्म, पार्थ, सर्व यामधील हे जे आहेत रफारयुक्त शब्द तर हे सगळे काय आहेत? हे जोडाक्षरे आहेत. हे जोडाक्षरे आहेत. लक्षात घ्या. हे जे आहेत सगळे क्रम, प्रज्ञा, पत्र यामधील हा जो र आहे क्र, प्र आणि त्र हे काय आहेत? हे जोडाक्षर आहेत. पुढे आहेत त्या, म्ह, च्या, झा अशी 2 अक्षरे जोडून बनणारी सर्व अक्षरे जोडाक्षरे आहेत. एक लक्षात घ्या. फक्त जोडाक्षर कोणती नाहीत हे पाठ करा. जोडाक्षर कोणती नाहीत हे पाठ करा. बाकी सगळे जोडाक्षर आहेत ते लक्षात घ्या. जास्त खोलात जाण्यापेक्षा एक लक्षात घ्या की रू, लू, कृ आणि ड म्हणजे अनुस्वार विसर्ग तर हे जोडाक्षर नाहीत. ही जोडाक्षरे नाहीत. हे 4 लक्षात ठेवा. हे 4 लक्षात ठेवा. बाकीचे आपल्याला हे आहेत ते सगळी जोडाक्षर आहेतच. झाले पाठ? पाठ झाला? नक्की? आता काय करायचंय की आपलं हे शिकून झाल्यानंतर हे सगळं तुम्ही वहीत लिहून घ्यायचे आहेत. हे पॉइंट सगळे वहीत लिहून घ्यायचे आहेत की जोडाक्षर कुठली कुठली आहेत आणि जोडाक्षर कुठली कुठली नाहीत. आता जोड शब्द तुम्हाला लक्षात घ्या. जोड अक्षर आणि जोड शब्द याच्यात फरक आहे. जोड अक्षर आणि जोड शब्द याच्यात फरक आहे. परीक्षेमध्ये असंच तुम्हाला प्रश्न विचारले जातात की यातील जोड शब्द ओळखा, जोड अक्षर ओळखा. त्यावेळी गोंधळ करायचा नाही बाळांनो. जोड शब्द आणि जोड अक्षर याच्यामधला फरक बघा काय आहे. 2 अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन तयार होणारा नवीन शब्द म्हणजे जोड शब्द. 2 अर्थपूर्ण शब्द जसं गोडी, गुलाबी, कौड, कौतुक, बारीक, सारीक, नफा, तोटा, दिवस, रात्र, भाजी, भाकरी. हे जे आहेत 2 अर्थपूर्ण. भाजी आणि भाकरी हे 2 वेगळे शब्द आहेत पण ते एकत्र आलेले आहेत की नाही तेव्हा तो जोड शब्द तयार झालेला आहे. जोड अक्षर आणि जोड शब्द. आता जोड अक्षर म्हणजे बघा आता
ह ला म जोडलेला आहे, बरोबर. हा म अधिक ह असा झालेला आहे. हा आहे जोड. काय आहे हा जोड? काय अक्षर का शब्द? नक्की हे काय आहे? जोड अक्षर. लक्षात घ्या. म्हणाला, समजा तुम्हाला दिलं म्हणाला, काय आहे हा? जोड अक्षर. काय आहे? जोड अक्षर. लक्षात घ्या, जोड अक्षर आणि जोड शब्द याच्यातला फरक बघा. कोड, कौतुक. आता बारीक हा शब्द वेगळा आहे हा, आणि सारीक हा शब्द वेगळा आहे. बारीक आणि सारीक हे दोघं जेव्हा एकत्र लिहिले जातात तेव्हा तो काय तयार होतो? जोड. काय तयार होतो? नक्की जोड शब्द तयार होतो. मग जोड अक्षर आणि जोड शब्दामधला फरक समजला? लक्षात राहील, गोंधळ करायचा नाही. बघा, हे जे आहेत हे सगळे जोड शब्द आहेत आणि हे आहेत हे जोड अक्षर आहेत. हे लक्षात घ्यायचं. पण मात्र रू, लू, कृ आणि ड म्हणजे अनुस्वारचे शब्द काय आहेत? जोड अक्षरे नाहीत. हा घटक इथे क्लिअर झाला पाहिजे तुमचा सगळ्यांचा. मराठीतील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि काळ, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार दिलेल्या अक्षर समूहापासून व शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, शब्दातील अक्षरांचे स्थान ठरवणे, यामध्ये डावीकडून डावीकडे म्हणजे आपल्या डावीकडून डावीकडे, तसेच उजवीकडून उजवीकडे म्हणजे आपल्या उजवीकडून उजवीकडे. आता हे जे आहे बाळांनो, आता तुम्हाला दिलेलं असेल की कमळ असा शब्द आहे. हा, कमळ असा शब्द आहे. किंवा एखादा मोठा घ्या शब्द, रा त रा नी असा शब्द आहे. हा, तर बघा याला 1 2 3 आणि 4 असे नंबर दिले. तर असं जर विचारलं की या शब्दामध्ये उजवीकडून तिसरं अक्षर कोणतं आहे? हा, तिसरं अक्षर उजवीकडून. हा, तर लक्षात घ्यायचं, आपला उजवा हात आहे ते उजवी बाजू पकडायची. याच्यात हा आहे रा. हा, उजवीकडून 1 2 3 उजवीकडून म्हणजे इकडून. हा, उजवीकडून म्हणजे आपला उजवा हात असेल तर तोच पकडायचा. आणि जर विचारलं असेल की या शब्दामध्ये डावीकडून तिसरं अक्षर कोणतं आहे, मग कोणतं येईल? डावीकडून तिसरं अक्षर कोणतं येईल? आपली डावी बाजू कोणती आहे? ही. आपली डावी बाजू कोणती आहे? ही. मग कसं मोजणार? इकडून मोजायचं. इकडून 1 2 3 कोणतं येईल मग? त. राहील लक्षात? आपला उजवा हात तो अक्षरांची उजवी बाजू, आपला डावा हात तो अक्षरांची डावी बाजू. हे डोक्यात फिट करून ठेवायचं. उजवी बाजू कोणती, डावी बाजू कोणती. कधी कधी 7 8 10 अक्षरी किंवा एक वाक्य दिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये विचारलं जातं की उजवीकडून, या वाक्यामध्ये उजवीकडून 5वा शब्द कोणता, या वाक्यामध्ये डावीकडून 6वा शब्द कोणता. तर तेव्हा गल्लत करायची नाही. उजवी बाजू मोजताना काय करणार? कोणती बाजू? आपल्या हाताची उजवी बाजू म्हणजे ते उजवी बाजू त्या बाजूने, ह्या बाजूने, आणि डावी बाजू म्हणजे आपल्या हाताची डावी बाजू म्हणजे पाठीमागून मोजायचं. हे क्लिअर झालं? आता बघा इथं नमुना प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. नमुना प्रश्न प ब भ र ट क स ग ग न च ब य आणि त वरील अक्षरमालेतील कोणत्या 3 संलग्न अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनतो? सांगा. कोणत्या 3 असे संलग्न शब्द आहेत? संलग्न म्हणजे जवळ जवळ, की त्याच्यापासून एखादा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. हा, इथे दिलेलंच आहे ऑलरेडी. ग ग न. बघा, ग ग न हा अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे. आणि इथं तुम्हाला दिला क प ट र ट क ग ग न स ट क. इथं ऑलरेडी आपल्याला दिसते की गगन शब्द तयार होतो. हा काय होत नाही, हा काय होत नाही. यांचा क्रम जरी संलग्न म्हटलेला आहे त्यांनी, हा संलग्न म्हटलेला आहे. संलग्न म्हणजे एक सारखे एकाच ओळीत येणारे. इथं म्हटलेलं जर असतं की अक्षरांचा क्रम बदलून, तर आपल्याला क्रम बदलून पाहावं लागलं असतं. पण इथं संलग्न म्हणजे एक सारखे सरळ रेषेत दिलेले आहेत, म्हणून याचं उत्तर हे येणार. पुढचा प्रश्न बघा.
हे जे सगळे दिलेले आहेत अक्षर, वरील अक्षरमालेत किती वेळा स अक्षराच्या लगत य आलेला य हे अक्षर आहे? आता मी याच्यापूर्वी तुम्हाला लगत सांगितलेलं आहे. लगत सांगितलंय. लगतचा म्हणजे काय? लगतचा म्हणजे एकदम जवळचा. हा, लगतचा पुढचा, लगतचा मागचा, म्हणजे अगदी जवळचा, अगदी जवळचा. जसं क, ख, ग आणि घ. हा, तर खच्या अगदी जवळचा मागचे अक्षर कोणते आहे? क आहे. हा, खच्या अगदी लगतचा पुढचं अक्षर कोणतं आहे? ग आहे. आपल्याला घ म्हणता येईल का? नाही, कारण एक घर सोडून आहे. अगदी लगतचं म्हणता येणार नाही. तर लगतचा हा शब्द डोक्यात बसलाय. हा, आता इथे आपल्याला तेच विचारलेलं आहे की वरील अक्षरमालेत किती वेळा स अक्षराच्या लगत य हे अक्षर आलेले. लगत, आता लगत शोधा. किती वेळा आलेले आहे? कशाच्या पुढे? स च्या लगत य शोधायचं आहे आपल्याला. इथं स आहे पण य आहे का? नाहीये. पुढे चला. स स स स कुठे आहे? इथे स आहे म्हणजे इथं य आहे एक वेळा. पुढे स स स स आहे का? इथे आहे, लगतच आहे. पुढे शोधा. कुठे? स च्या कुठे आहे? अच्छा, लगत म्हणजे इकडे पण आहे, इथे पण आहे. पुढे इथं य आहे पण स आहे का? नाही. मग किती वेळा आलेला आहे? 1 2 3. किती वेळा आलेला आहे? 3. उत्तर काय आहे? 3. बरोबर, उत्तर काय आहे? 3. पुढचा प्रश्न. थिएटर या शब्दासाठी पुढील पैकी कोणता पर्यायी मराठी शब्द वापरतात? थिएटर, हा, नाट्यगृह. आपल्याला हा पण अभ्यास जास्त करावा लागणार आहे. हा, पर्यायी शब्द. तर थिएटर म्हणजे नाट्यगृह. नाट्यगृह जिथं नाटक होतात ते नाट्यगृह. र, या, र्या, व, प, न ही अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा. तयार झालेल्या अर्थपूर्ण शब्दातील बघा तिसऱ्या व चौथ्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दांचा पुढील पैकी विरुद्धार्थी शब्द कोणता? आता आपल्याला अगोदर अर्थपूर्ण शब्द तयार करावा लागेल. अर्थपूर्ण शब्द तयार करावा लागेल. काय होईल अर्थपूर्ण शब्द? पर्यावरण. काय होतो शब्द तयार? बघा, हे जर 5 आपण अक्षरे जुळवले तर पर्यावरण शब्द तयार होतो. आता आपल्याला काय विचारलेलं आहे की तिसऱ्या व चौथ्या अक्षरापासून आपल्याला नंबर द्यायचे. 1 2 3 4 आणि 5. तिसरा आणि चौथा. तिसरा आणि चौथा. तिसरा कोण आला? व. चौथा कोण आला? र. काय झाला शब्द? सूचना लक्षात घ्या. पहिली सूचना काय होती की याच्यापासून ही अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे, ही पहिली सूचना. दुसरी सूचना काय होती की याला आपल्याला नंबर करायचे आहेत, नंबर द्यायचे. तिसऱ्या आणि चौथा जर शोधायचा असेल त्याला नंबर द्यायचा. 1 2 3 4 5 आपण नंबर दिलेले आहेत. आता चौथी सूचना काय आहे बघा. तयार होणाऱ्या शब्दाचा पुढील पैकी विरुद्धार्थी शब्द कोणता? आता तयार काय झाला शब्द? वर. आता याच्यापैकी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? पुढे, समोर, खाली, मागे. वरच्या विरुद्धार्थी खाली. किती सूचनांचं पालन केलं? 4. तेव्हा आपल्याला उत्तर मिळालं. एकही सूचना स्किप करायची नाही. सूचना स्किप केली की तुमचं उत्तर चुकलं. काळजीपूर्वक सूचनांचं पालन करायचं आहे ऋषिकेश आपल्याला. पुढे वनवास या शब्दातील अक्षरांपासून किती 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होतात? कोणता शब्द आहे? व, न, वा, स. काय सांगितले आहे सूचना? सांगा. या शब्दातील अक्षरांपासून किती 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होतात? करा तयार. पुत्रप्रेम, कर्तव्य, जन्म, अक्षर, हृदयनाथ, राष्ट्रभक्ती या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आलेली आहेत? जोड अक्षरे आणि जोड शब्द. लक्ष द्या. क्लोज. कोणती जोडाक्षरे आलेली आहेत बघूयात आपण. बघा, प्रे, हा इथे 2, हा
किती झाले 1 2 3 4 5 पुढे आहे 6 7 आणि 8 झाले 8. किती आलेले आहेत 8 म्हणजे उत्तर काय आहे 2 नंबरचा ऑप्शन 8. स्वाध्याय सरावासाठी प्रश्न. श्रीराम भक्त हनुमान रामाच्या चरणाजवळ बसला. या वाक्यामध्ये किती जोडाक्षरे आलेली आहेत बघा. श्रीराम भक्तामधला हा आणि चा किती झाले 3. किती झाले 3. बघा 2 तर भूते असतील शिते जमतील या शब्दांपासून एक अर्थपूर्ण म्हण तयार करा. या म्हणीतील विषय क्रमांक स्थानावर असलेली अक्षरे मांडा. डावीकडून 5व्या स्थानावर कोणते अक्षर आहे. आता लक्षात घ्या बाळांनो की पहिली सूचना काय आहे म्हण तयार करायची या शब्दांपासून. तर ह्या शब्दांपासून म्हण काय तयार होते असतील शिते तर जमतील भूते. असतील शिते तर असतील शिते ही म्हण आहे. याचा अर्थ असा आहे की तुमची प्रगती असेल तुमच्याकडे पैसे असतील सगळं असेल तर भूत जमतील म्हणजे आपोआप सगळे जमा होतील तुमच्यापर्यंत पोहोचतील जर जेव्हा तुम्ही प्रगती करणार आयुष्यात तर असा त्याचा अर्थ आहे. असतील शिते तर जमतील भूते अशी म्हण आहे. या शब्दापासून एक अर्थ पूर्ण म्हण तयार करा. केली आपण केली म्हण तयार. पुढे या म्हणीतील विषम क्रमांक स्थानावर असलेली संख्या मांडा. आता या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 असे अक्षर आपण यांना क्रमांक दिले. आता डावीकडून 5व्या स्थानावर कोण आहे 1 2 3 4 5 काय आहे कोण आहे क्रमांक. आता विषम क्रमांक ते कोणते कोणते येतील काय येईल हा 1 येईल बरोबर. हा 1 येईल विषम 3 5 7 9 11 13 हे विषम येतील बरोबर. मग याच्यातून कोणती मागितली 5व्या स्थानावर 1 2 3 4 5 कोण आहे ज. कोण आहे ज. महानगर या शब्दातील अक्षरांपासून पुढील पैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही. आता बघा नगर महाग सागर आणि मगर अशी 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर नगर होतो का तयार बघा नगर होतोय. महाग होतोय नाही होत कारण बघा इथे ऑलरेडी गण महाग होतो का तयार होतो ना महाग तयार होतो. सागर होतो का तयार नाही का नाही होत तयार बरोबर. तिथे काय नाहीये स नाही आहे तिथे स नाहीये. तर मग मगर होतो नगर होतो महाग होतो सागर तयार होत नाही. पुढे नाचत्या येईना अंगण वाकडे नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीतील दुसऱ्या व चौथ्या शब्दातील अक्षरांची बेरीज पहिल्या व तिसऱ्या शब्दातील अक्षरांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी व कितीने जास्त आहे. बघा नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीतील दुसऱ्या व चौथ्या शब्दातील अक्षरांची बेरीज सोडवा बरं. नाचता येईना अंगण वाकडे काय म्हटलेलं आहे या म्हणीतील दुसऱ्या व चौथ्या शब्दातील अक्षरांची बेरीज. इथे बघा हा 1 2 3 आणि 4 हे 4 शब्द आहेत बरोबर. दुसरा आणि चौथा शब्द दुसरा शब्द कोणता आहे ए ई ना. चौथा कोण आहे वाकडे. सूचनानुसार जायचं आहे. यांची काय म्हटलेली आहे या अक्षरांची बेरीज. याच्यामध्ये किती अक्षर आहेत 1 2 3 1 2 3 किती अक्षरे आहेत 3 आणि 3 6 किती अक्षरे आहेत 6 अक्षरे आहेत. पुढे काय म्हटलेलं आहे तिसऱ्या पहिल्या व तिसऱ्या शब्दात आहे. आता पहिला कोण आहे नाचता आणि तिसरा कोण आहे अंगण
कोण आहे? अंगण. हे पण किती आहेत? 1 2 3 1 2 3 किती झाले एकूण? 6. किती झाले? 6. हे 6 आणि हे 6 दोघं किती आहेत? 6 अक्षरे आहेत. अक्षरांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? हे पण 6 आहेत, हे पण 6 आहे. 6 वजा 6 0. काही बदल आहे का दोघांमध्ये? याच्यात पण 6 आहेत आणि याच्यात पण 6 आहेत. मग 1 ने कमी, 1 ने जास्त, 2 ने कमी की 0? काय उत्तर येईल? 0. काय उत्तर येईल? 0. अशा पद्धतीने सूचनांचं पालन करून आपल्याला ही गणितं सोडवायची असतात. पण तुम्ही जर सूचना व्यवस्थित पालन केलं नाही बाळांनो, तर गणित सोडवता येणार नाही. लक्षात घ्या. त्याच्यामुळे सूचनांचं पालन प्रॉपर करत चला. पुढचं काय आहे? आकाशात आकर्षक सप्तरंगी इंद्रधनु बघतात, निळाशार पिसारा फुलवून मोर थुई थुई नाचू लागला. या वाक्यातील विशेषणांची संख्या नामांच्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा कितीने जास्त आहे? आत्ताच मी परवा शिकवलं नाम आणि विशेषण. याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे. नाम आणि विशेषण शोधा. कोणते कोणते नाम आहेत आणि कोणते कोणते विशेषण आहेत त्याच्यात. लिहा वहीमध्ये. याच्यात नाम कोणते कोणते ते सांगा मला. हा बरं, मोर नाम सापडलंय. बरं, पुढे आकाश आहे नाम. अजून कोणतं नाम आहे? नाम सांगायचं मला. नाम नाम हा इंद्रधनु. अजून हा नाही बघा. हा पिसारा. हे नाम आहेत 4. बरोबर. नाम किती आहेत? 4. आता आपल्याला पुढे काय करायचे? विशेषण किती आहेत सांगा. विशेषण 1 आकर्षक, हा 2 3 आणि 4. हा हे 4 आहेत विशेषण, 4 आहेत नाम. मग मला सांगा की कितीने जास्त आणि कितीने कमी आहे संख्या? नाम किती आहेत? 4. विशेषण किती आहेत? 4. प्रश्न काय आहे की विशेषणांची संख्या नामांच्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा कितीने जास्त आहे? काय? संख्या एक समान आहे. संख्या एक समान आहे, कमी किंवा जास्त नाही. निळ्या आकाशात कारखान्यांची चिमणी धूर ओकत उभी होती. या ओळीतील चिमणी हा शब्द कोणता अर्थ दर्शवतो? चिमणी. काय म्हटलंय बाळा? कारखान्याची चिमणी. बरोबर, कारखान्याची चिमणी. कारखान्याची चिमणी म्हणजे धुरांडे. हा ज्या चिमणी माहितीये कारखान्याची, ज्याच्यातून असं उंच असते आणि धूर निघत असतो, त्याला धुरांडे असे म्हणतात. पुढचा प्रश्न. ल ट उ वा पा या अक्षर समूहांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. तयार होणाऱ्या शब्दात मध्यभागी असलेल्या अक्षरांच्या लगत डावीकडे कोणते अक्षर आहे? सूचना छोट्या छोट्या करून घ्यायच्या. प्रश्न वाचून घाबरून जायचं नाही. आता पहिली सूचना पहिले पालन करायचं आपल्याला की याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द काय तयार होईल. करा तयार. करा तयार. काय तयार होईल? पा वा उ ट आणि ल. काय शब्द तयार होईल? पाऊल. पुढे अजून एक शब्द आहे. पाऊल पर्यंत आलाय. अजून काय राहिलंय बघ. हा शाबास. काय शब्द तयार झाला? पा उ ल वा ट. पाऊल वाट तयार झाला. आपली ही पहिली सूचना आपण केली. पहिली सूचना आपण पूर्ण केली. हा अर्थपूर्ण शब्द. तयार होणाऱ्या शब्दात मध्यभागी असलेल्या अक्षराच्या लगत डावीकडे कोणते अक्षर आहे? आता याला आपल्याला क्रमांक द्यायचे. याला काय द्यायचे? आपल्याला क्रमांक द्यावे लागतील. बघा 1 2 3 4 आणि 5 क्रमांक दिले. मध्यभागी असलेल्या, मध्यभागी कोण आहे मग? 3 मध्यभागी आहे, म्हणजे हा ल मध्यभागी आहे. बरोबर.
हा ल मध्यभागी आहे. ही पुढची सूचना. लगतच्या अक्षराच्या लगत डावीकडे, लगत डावीकडे, डावीकडे लगत. डावी बाजू कोणती? ही. मग कोणती येईल? लगत डावीकडे कोणते अक्षर आहे? कोणते अक्षर आहे? वा. 4 नंबर वा. लगत डावीकडे म्हणजे बघा, वाचताना काय वाटलं होतं तुम्हाला? खूप अवघड आहे. वाचताना वाटलं तर काय करायचं बाळानं? सूचना छोट्या छोट्या फॉलो करायच्या. एक एक सूचना फॉलो करत चालायची क्रमाने, आपोआप उत्तर मिळतं आपल्याला. पुढे बघा. ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे, आता तुझी पाळी मीच देते टाळी, फुलो पिसारा नाच. या ओळीत अनुक्रमे ळ आणि र ही अक्षरे किती वेळा आलेली आहेत? ळ आणि र अनुक्रमे. अनुक्रमे. आता पहिले आपण मोजू. ळ मोजू आपण. मोजा किती वेळा आलाय? 1, मोजा 1, 2, 3, 4. कुठे 5? कुठे ळ? ळ मला तर फक्त 1, 2, 3 आणि 4च. कुठे? हा कशाला धरायचा खालचा? आपल्याला फक्त इथे पासून इथेपर्यंत मोजायचंय बाळांनो. एवढ्याच याच्यात मोजायचंय आपल्याला. किती वेळा आहे मोजा? ळ 4 वेळा. ळ किती वेळा आला? 4 वेळा आलेला आहे. पुढे आता काय मोजायचंय आपल्याला? र. मोजा मग. 1, 2, 3. किती वेळा झाला? 4 वेळा झालेला आहे. नक्की का? राहिला का? नक्की? एखादा राहिला का? नीट चेक करा. नक्की? 4 वेळा ळ आला, 4 वेळा र आला. बरोबर? ओके. बघा. ती, रु, व, नन, त, पु, र आणि म. आपल्याला याला काय द्यायचे आहेत आता? नंबर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 आपण नंबर दिले. आता पुढे काय विचारलेलं आहे की उजवीकडून क्रमांक दिल्यास कोणत्या क्रमांकाची मूळ संख्या असतील? आता 1 जो आहे बाळांनो, तो 1 तो मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 1 जो आहे तो मूळही नाही आणि संयुक्तही नाही, म्हणून तो सोडून द्यायचा. हा 2. आपल्याला काय शोधायचं आहे? मूळ. 3, 5 आणि 7 आहे का? र, पु, न, रु आहे का ऑप्शन? र, पु. कुठे आहे ऑप्शन? किती नंबरला आहे? किती नंबरला ऑप्शन आहे? 3 नंबरला ऑप्शन आहे. बघा. आहे र, पु, न, रु आहे का ऑप्शन? 1 ही मूळ ही संख्या नाही आणि संयुक्त सुद्धा संख्या नाही. चला आता पुढचं तुम्ही शोधायचं आहे. सोपं आहे. दोन अक्षरी, 3 अक्षरी आणि 2 अक्षरी शब्द आपल्याला शोधायचे आहेत. बघा. शाळा सुटता धावत सुटले, ठेच लागून मी धडपडले, आई मजला नंतर कळले, नवी कोरी पाटी फुटली. या ओळीतील अनुक्रमे 3 अक्षरी व 2 अक्षरी शब्द किती? अगोदर 3 अक्षरी शब्द शोधा, मग 2 अक्षरी शब्द शोधा. सांगा 3 अक्षरी शब्द कोणते आहेत? 7 आहेत. कोणते कोणते? बर. सुटता,
बरं 3 अक्षरी बघू आपण. सुटता धावत सुटले किती झाले? 3. लागुनी 4 5 6 7 किती झाले? 3 अक्षरी किती झाले? 7. 3 अक्षरी झाले 7. आता किती शोधायचे आपल्याला? 2 अक्षरी. बोला 2 अक्षरी कोणते? शाळा, हेच, आई, नवी, कोरी, पाटी. किती झाले? 1 2 3 4 5 6. किती झाले? नक्की एखादा राहिला नाही? काय म्हटलेलं आहे? किती? वरील ओळीतील अनुक्रमे 3 अक्षरी व 2 अक्षरी शब्द किती आहेत? किती आहेत मग? 7 आणि 6. 7 आणि 6 बरोबर. काय राहिला? नंतर नाही घेतला का आपण? ओके नंतर घेऊयात मग. म्हणजे हे 8 होतात का मग? हा मग किती झाले? उत्तर 8 आणि 6. कितीने जास्त? बघा किती झालं उत्तर? 8 आणि 6. आलं लक्षात? लक्ष्मी नारायण या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? हा लक्ष्मी नारायण या शब्दाची फोड करा. ल हा बोला. क श मी लक्ष्मी. हा झालं. लक्ष्मी पुढे काय येतो? ना रा य न असा आला बरोबर. पण मग आता हा लिहितो का आपण? नाही. मग असा लिहायचा ल क श मी न ज्ञानेश्वर र य आणि न अशी याची फोड झालेली आहे. व्यंजन किती आहेत मोजा? 1 2 3 4 5 6 7 8. किती आहेत? 8. केले होते का? खेळलो जातो पाहीन केले होते वाचेन राहिला पळेन वळतो झोपला जिंकली लपेन. वरील शब्दांपैकी अनुक्रमे भूतकाळ व भविष्यकाळ दर्शवणारी शब्दे सांगा. हो खेळलो काय झालं? खेळून झालेला आहे. हा जातो ही क्रिया. जातो ही क्रिया आहे. ऊन गेलेली क्रिया. केले पुढे होते अजून जिंकली झाले. बर मग आता भविष्यकाळ सांगा. हा पाहीन वाचेन पळेन लपेन हा वळतो. नीट बघा. हा काय आहे? भूतकाळ आहे का काय? काय आहे तो? हा पहिले भूतकाळ विचारलंय आपल्याला. हा राहिला बघा. बघा मोजा मोजा. आता पहिले भूतकाळ मोजा. खेळलो केले होते राहिला झोपला जिंकली. किती झाले? 1 2 3 4 5 6. किती झाले? 6 झाले. भूतकाळ भविष्यकाळ मोजा. 1 2 3 4. उत्तर किती आहे? पुढील पैकी कोणता शब्द जोड शब्द नाही? बघा जोड शब्द. जोड शब्द जोड अक्षर आणि जोड शब्द याच्यातला फरक मी सांगितलेला होता. बोला जोड शब्द नाही. बरोबर. सुवर्ण पदक हा जोड शब्द नाही. बाकी कानाकोपरा गंमत जम्मत गोरा गोमटा हे सगळे जोड शब्द आहेत पण हे नाहीये. पुढे खरखर भरभर परकर सैरभैर भरकन गरगर कारभार सरसर या शब्दांमध्ये अनुक्रमे 15 व
5 वेळा आलेली अक्षरे कोणती? 15 व 5 वेळा. हा, आता पहिले आपण र मोजूयात. पहिले आपण काय करूयात? र मोजूयात ना. का ख मोजतात? जास्त कोण दिसतोय? र दिसतोय. र मोजू मग. बोला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. र किती वेळा आलाय? 15. हा, कुठे 16? 16 वेळा आलाय नाही ना बाळा. मोजा बरं परत. 1 2 3 4 5 6 7 15. किती झाले? नक्की 15 आहेत का? मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 15. हा, आता दुसरा काय म्हटलंय त्यांनी? 5 वेळा. आता कमीत कमी कोण दिसतोय बरं आपल्याला 5 वेळा आलेला? ख कमीत कमी दिसतोय. ख तर मला 2च वेळा दिसतोय इथे. ख ख क क किती वेळा दिसतोय? हा, भ दिसतोय. हा, भ पण 2च वेळा दिसतोय का 3 वेळा? बरं, भ मोजू. भ 1 2 3 4 5. भ किती वेळा आला? 5 वेळा. भ किती वेळा आला? 5 वेळा. मग उत्तर काय आहे? र आणि भ. उत्तर काय आहे? र आणि भ. सोपं आहे ना. आता पुढचा प्रश्न. तिला गायन शिकायचे होते म्हणून ती आमच्या शाळेत आली. या वाक्यातील सर्वाधिक अक्षरे असलेले सर्वनाम आणि सर्वात कमी असलेले अक्षरे असलेले सर्वनाम यांच्यामध्ये किती अक्षरांचा फरक आहे? आता सर्वनाम म्हणजे काय मला सांगा. कालच शिकवलं. याच्यात सर्वनाम कोणती आहेत? तिला. बरोबर. तिला सर्वनाम आहे. अजून? आमच्या. अजून? ती. अजून? ती, आमच्या. हे 3 सर्वनाम आहेत. हा, पुढची सूचना काय आहे बघा. पुढची सूचना काय आहे? सर्वाधिक अक्षरे असलेले सर्वनाम. इथं सगळ्यात मोठं सर्वनाम कोण आहे? इथे सगळ्यात मोठं सर्वनाम कोणतं आहे? आमच्या. कोणतं आहे? आमच्या. आणि सर्वात लहान कोणतं आहे? पुढची सूचना काय आहे? सर्वाधिक आणि सर्वात कमी अक्षरे असलेले सर्वात कमी कोणामध्ये आहेत? आरोही. ती. आता आमच्यामध्ये किती अक्षरे आहेत? 3. आणि ती मध्ये किती आहे? 1. कितीचा फरक आहे? कितीचा फरक आहे? कितीचा फरक आहे? 2चा. 3 वजा 1 किती उरतात? 2. कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. अनुज, कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. पुढे. कैवल्य, कानन, किंचित, कुंकू, कौशल्य हे शब्द आकारविल्हे. हा शब्द नवीन आलाय बाळांनो तुम्हाला. आकारविल्हे म्हणजे बघा, क्रमानुसार मांडल्यास क्रमवार 3रा शब्द कोणता? आकारविल्हे म्हणजे क, का, की, की, कु, कु, के, कै, को, कौ, कम, कहा ही जी 14 खडी आहे तर तिच्यानुसार आपण जसं अल्फाबेटिकल लावतो की नाही, एबीसीडी नुसार शब्द लावतो ना, तसे हे मराठीतले आकारविल्हे म्हणजे सिक्वेन्सली लावायचे. हा, अ पासून तर आहा पर्यंत. आता हे याला व्यंजन लावून आणि तयार होणारे शब्द आहेत. स्वरांना व्यंजन लावून तयार होणारे हे शब्द आहेत. मग आता तुम्ही काय बघणार इथं? हे बघा, हे कैवल्य, कानन, किंचित आणि कुंकू. 1 नंबरला कोण येईल यांच्यामध्ये? का. 1 नंबरला कोण येईल? का. 2 नंबर की, किंचित. 3 नंबर कुंकू. 4 नंबर कैवल्य. 5 नंबर कौशल्य. मग काय विचारलंय त्यांनी? क्रमवार 3रा शब्द कोणता? 3 नंबरला कोण आहे मग?
कुंकू. कोण आहे? कुंकू. क्रमवार तिसरा. हा 1 2 आणि 3 4 5 3 कोण आहे? कुंकू. दास विस्तवी राहतो, मेघ होऊनी वाहतो, खडपात तळपात बीजांकुरी पालवतो. या काव्य पंक्तीत इकारांत शब्दांपेक्षा अकारांत शब्द कितीने कमी अगर जास्त आहेत? इकारांत ज्यांच्यामध्ये ईचा उच्चार आहे ते इकारांत, आणि अकारांत म्हणजे ज्यांच्यामध्ये अचा उच्चार आहे ते. आता इकारांत शब्द शोधा. इकारांत शब्द शोधा. कशामध्ये ईचा उच्चार ऐकू येतो आपल्याला? हा ईचा उच्चार कशामध्ये ऐकू येतो सांगा? हा विस्तवी. ई ऐकू आला? विस्तवी ऐकू आला? बरं, हा झाला इकारांत. पुढे कोणता येईल? होऊनी. होऊनी. हा बीजांकुरी. ओके. हा हे काय झाले? आता आपल्याला अकारांत शब्द शोधायचे आहेत ज्याच्यामध्ये अचा उच्चार येतोय. हा अजून राहतो. अजून हा इकारांत मध्ये काही राहिला का रे एखादा? बघा तर इकारांत मध्ये. हा तो ओचा उच्चार येतोय. मे. मे. मे कसा तयार होतो? चे शब्द सांगा. काय काय राहिला? दास, मेघ, खडपात आणि तळपात. किती झाले मग? अकारांत किती झाले? 4. अकारांत इकारांत किती झाले? 4. नक्की? नाही मग किती? किती बघा? 1 2 3. हे 3 झाले. मग कितीने जास्त आहे? 1 ने कमी का? काय विचारलंय? इकारांत शब्दांपेक्षा अकारांत शब्द कितीने कमी अगर जास्त आहे? 1 ने जास्त की 1 ने कमी आहे? काय कमी आहे? 1 ने जास्त आहे. कशाने जास्त आहे? एकदा पुन्हा विचार करा बघा काय चुकतंय का? नक्की? अकारांत आणि इकारांत शब्दांमध्ये फरक समजला? काय इकारांत शब्द म्हणजे काय? ई काय? ई ऐकू येणे. मग कोणत्या कोणत्या शब्दामध्ये ई ऐकू येतोय? हा काय काय? हा बरोबर. अचा उच्चार ज्याच्यात ऐकू येतो ते अकारांत आणि ईचा उच्चार ज्याच्यात ऐकू येतो ते इकारांत. पुढे काय आहे? अक्षरमालेत जच्या पुढे लगेच स. जच्या पुढे लगेच स आहे. हा पण जच्या पुढे म्हणजे इकडे पाहिजे बाळांनो. इथे जच्या पुढे लगेच स आहे पण जच्या आधी लगेच स नाही. म्हणजे इथे नकोय आपल्याला. इथे नको आहे. म्हणजे फक्त ज आणि स एवढा कॉम्बिनेशन शोधा. जच्या नंतरचा स कुठे? हा कुठे आहे? ज स. एक झालं. हा अजून इथे झालं ज स. अजून नाही 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 पण याच्या पुढे आहे ना. हे चालणार नाही. हे नाही चालणार. याच्या पुढे आहे. हा हा पण याच्या पुढे पण स आहे ना. हा जच्या मागे स. हा इथे ज. कुठे आहे शोधा? जच्या पुढे स पण मागे पण स आहे ना बाळा. स मागे आणि पुढे नको ना. हे एवढंच कॉम्बिनेशन पाहिजे आपल्याला. कुठे बाळा? ओके. जच्या मागे पाहिजे. हा जच्या पुढे आहे. हे बघ हे कॉम्बिनेशन पाहिजे. ज आणि स. शोधा. शोधा बरं. करा विचार.
कुठे झालंय? कुठे झालंय? बघा फक्त एकच वेळा असं कॉम्बिनेशन आलंय, जच्या पुढे इथं श आलेला आहे, एकच वेळा आलेलं आहे. बाकी सगळीकडे हे कॉम्बिनेशन आलेलं आहे, सगळीकडे हे कॉम्बिनेशन. आपल्याला फक्त हे कॉम्बिनेशन पाहिजे, ज आणि स, फक्त इथं झालेलं आहे ते. म्हणजे उत्तर काय आहे? एक वेळा. उत्तर काय आहे? एक वेळा. बरोबर. पुढे काय आहे वाचा? यदा कदाचित हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास डावीकडून 5व्या स्थानावर कोणते अक्षर येईल? पहिली सूचना, यदा कदाचित हा उलट क्रमाने लिहायचा, म्हणजे पहिले काय येईल? हा, काय येईल? त, नंतर य, नंतर ची, पुढे हा दा, पुढे क, हा हा य. उलट क्रमाने लिहिलं आपण. लिहिलं, ही पहिली सूचना. दुसरी सूचना काय? उजवीकडून, उजवीकडून 5व्या स्थानावर. क्रमांक कुठून द्यायचा आहे? उजवीकडून. 1 2 3 4 5 आणि 6 कोणते अक्षर येईल? कोणते अक्षर येईल मग 5व्या क्रमांकावर? ची. काय येईल? ची. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला या वाक्यातील ग या अक्षरापासून डावीकडील 5वे अक्षर कोणते? ग पासून हा पाहिजे आपल्याला 5वे अक्षर. हा सांग. बघा 1 2 3 4 आणि 5 कोणाला? ले. कोणाला? ले. पुढे वरील अक्षरमालेत कोणती अक्षरे समान वेळा आलेली आहेत? समान वेळा. हा आता पहिले आपण बघू बरं, पी किती वेळा आलाय? बोला. 1 2 1 2 3 4. पी किती वेळा आलाय? 4 वेळा. आर बघूयात. आर 1 2 3 4 5. आर किती वेळा आला? 5 वेळा. आता क्यू बघू. क्यू बघा 1 2 3च वेळा आलेला आहे. क्यू किती वेळा आलाय? 3 वेळा. काय राहिला? यस राहिला ना. यस बघूया. 1 2 3 4. यस किती वेळा आला? 4 वेळा. मग समान कोण कोण आलेला आहे? पी आणि यस. कोण आलाय? पी आणि यस. पुढे र भा म त हा या अक्षर समूहातील अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता पहिले अर्थपूर्ण शब्द तयार करा. याच्यापासून काय तयार होईल? सांगा काय तयार होईल? भारत झाला एक. त्याच्या पुढे अजून आहे काहीतरी. भारत तुम्ही शोधला. भारत शोधला तुम्ही. अजून काय? हा काय राहिला? महाभारत. काय आहे? महाभारत. योग्य क्रम लावून झाला शब्द तयार. आता या शब्दाचे अनुक्रमे उजवीकडून दुसऱ्या. आता उजवीकडून पहिले नंबर द्यायचे आपल्याला. उजवीकडून देऊयात नंबर. हा 1 2 3 4 5 हे झाले उजवीकडून. हा आता डावीकडून नंबर द्यायचे आपल्याला. डावीकडून तिसऱ्या 1 2 3 4 5 हे झाले डावीकडून. पहिले आहे उजवीकडून दुसरा. उजवीकडून दुसरा कोण येतोय? र. उजवीकडून दुसरा कोण येतोय? र. आणि डावीकडून तिसरा 1 2 3 डावीकडून तिसरा कोण येतोय? भा. हा तर काय म्हटलेलं आहे? याचा अर्थ आता इथे भा आणि र तयार होतो. भार तयार होतो. भारच्या विरुद्ध अर्थी समानार्थी शब्द. भारच्या समानार्थी इथं कोण आहे? भा ओझे. कोण आहे? ओझे. भार म्हणजे ओझे, वजन. भार म्हणजे ओझे किंवा वजन. पुढे या अक्षरमालेतील अनुक्रमे मध्यभागी असलेले अक्षर व उजवीकडून 10वे अक्षर असलेला पर्याय निवडा.
आता पहिले आपल्याला याला नंबर देऊन घ्यावा लागेल आपल्याला. हा, काय म्हटलेलं आहे? मध्यभागी असलेले अक्षर. इकडून नंबर द्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. मध्यभागी कोण आहे? याच्या मध्यभागी कोण आहे? इकडे पण सारखे अक्षर पाहिजे, इकडे पण सारखे पाहिजे. मध्यभागी कोण आहे? 7 आहे. बरोबर, 7 आहे हा मध्यभागी. म्हणजे कोण आहे? तो ध आहे. बरोबर. व उजवीकडून 10वे अक्षर असलेला शब्द. उजवीकडून 10वा. मग आता उजवीकडून नंबर द्यावे लागतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कोण आहे 10वा? ज. काय आलं उत्तर? 2 नंबर, ध आणि ज. 24. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाले. या काव्य पंक्तीत अकारांत ल हे अक्षर किती वेळा आलेले आहे? ल शोधायचंय आपल्याला. काय शोधायचंय? ल शोधा. अकारांत बरं का, म्हणजे ज्यात फक्त ल म्हणजे साधा शब्द. किती वेळा बाळा? 4 वेळा. मोजू बरं आपण. ल इथं 1. हा चालेल का? नाही चालणार. 2 3 आणि 4. किती वेळा आले? 4 वेळा आलेले आहेत. उत्तर काय आहे? 1 नंबर 4. कुठे होतो आपण? हे झालं होतं आपलं ना. आता पुढचा प्रश्न काय बाळांनो? बघा. री न त क्ष या अ या शब्दापासून तयार होणाऱ्या कोणत्या 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्ध अर्थी आदी आहे? आता याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. करा. हा, करा तयार. बघा. अंतरिक्ष यान. अंतरिक्षयान हा अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे. आणि कोणत्या 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्ध अर्थी आदी आहे? विरुद्ध अर्थी आदी आहे. आता आदी म्हणजे काय रे? सुरुवात. आदीच्या विरुद्ध काय? आदीच्या विरुद्ध अंत. आदीच्या विरुद्ध अंत आहे का इथं? अंत आहे. 4 नंबरला अंत आहे. बघा. ग ह सी नार ज या अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास मध्यभागी कोणते अक्षर येतं? करा अर्थपूर्ण शब्द तयार. अर्थपूर्ण शब्द तयार करा अगोदर. हा, सिंह. सिंह. पुढे सिंह. सिंह. काय? सी गेला. सी गेला. ह राहिला. हे 3 राहिले. हा, गर्ज. गर बोल. गर्ज ना. सिंह गर्जना. काय शब्द तयार होतो? सिंह गर्जना. मध्यभागी कोणते अक्षर येईल? मध्यभागी बघा. 1 2 3 4 5. मध्यभागी कोण आला? ग आला. मध्यभागी कोण आला? ग आला. रात्र, मंद, वसतिगृह, खुर्ची, प्रवेश, वास्तू या शब्द समूहात जोडाक्षरे असलेल्या शब्दांपेक्षा जोडाक्षर नसलेले शब्द कितीने कमी जास्त आहेत? आता पहिले जोडाक्षर असलेले शब्द शोधा. कोण कोण आहेत? जोडाक्षर. बरं. रात्र, खुर्ची, प्रवेश, वास्तू हे काय आहे? जोडाक्षर. किती आले? 4 आले. जोडाक्षर नसलेले सांगा. हा, मंद. अजून वसतिगृह. किती झाले? 2. मग कितीने जास्त आहे? 2 ने. कितीने जास्त आहे? 2 ने जास्त आहे. पुढे वाचा. हा, करा. अर्थपूर्ण शब्द तयार करा.
करा पटकन तयार. वाचन पर्यंत आले. पुढे बरोबर वाचनालय. शाब्बास. काय तयार झाला? वाचनालय. आता काय म्हटलेलं आहे? मध्यभागी कोणते अक्षर येईल? मध्यभागी 1 2 3 4 5 कोण येईल? नाही येईल. बरोबर. पुढील पैकी कोणता शब्द रवी या अर्थाने येत नाही? 29 नंबर. रवीचा इथं कोणते? बाकी सगळे रवीचे अर्थ आहे. हा, सविता म्हणजे सूर्य. हा, प्रभाकर म्हणजे सूर्य, दिनकर म्हणजे सूर्य आणि सुधाकर म्हणजे चंद्र. सुधाकर म्हणजे चंद्र. तर हा शब्द इथं वेगळा आहे. पुढे शेवटचा प्रश्न आहे. या अक्षरमालेतील मूळ संख्ये इतक्या क्रमांकाची अक्षरे घेऊन त्यांच्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा. या शब्दातील मध्यभागी अक्षर कोणते? आता या अक्षरमालेला आपल्याला क्रमांक द्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. आता याच्यातले करा तुम्ही. मूळ संख्या इतक्या क्रमांकाची अक्षरे घ्या आणि शब्द तयार करा. 1 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे. पटकन. हा, घ्या मूळ संख्या त्या अक्षर घ्या लवकर. पटकन. मूळ घ्यायचे आहेत संख्या. 1 काय सांगितलं? मूळ नाही आणि संयुक्त नाही. मग 2 व पुढे 5 पुढे 7 7 ला कोण येतो? न. पुढे हा 2 3 राहिला ना. 3 राहिला. 3 पण आहे. म आणि शेवटी आहे कोण आहे? क. हा, बोला कोणता शब्द तयार होईल? कोणता शब्द तयार होईल? म न क व डा. मनकवडा असा शब्द तयार होतो. मग काय त्याच्यात? शब्दातील मध्यभागी असणारे शब्द अक्षर. मध्यभागी कोण आहे? क. कोण आहे? क. मध्यभागी कोण आहे? क आहे. बर झालं. आता आपण आज हा भाग बघितलेला आहे. याच्यावरच्या प्रश्नांची जास्तीत जास्त तयारी आपल्याला करावी लागणार आहे. आकलन मध्ये आपण सूचना पालन याच्यावर कशा प्रकारे प्रश्न येतात हे आपण बघितलेलं आहे. आणि लक्षात घ्या बाळांनो की जितकी प्रॅक्टिस करणार वेगळ्या वेगळ्या प्रश्नांची तितकं तुम्हाला सोपं जाणार आहे. हा, आज हा घटक आपण पूर्ण केलेला आहे. आता याच्या सूचना पालन मध्ये अजून जो पुढचा घटक आहे तो आपण उद्या अभ्यासणार आहोत. ओके.